ती चौकशीची मागणी केली होती ती अध्यक्षांनी पूर्ण केलेली आहे, त्यावरची काय प्रतिक्रिया? आता तुमच्या सगळ्या आंदोलनाची यासाठी चौकशी होणार. चांगलं आहे ना, ज्याला भिवू नये त्याने कशाला भ्यायला पाहिजे, बिनधास्त करा. आणि तुमचीही होऊ द्या, सगळ्या मंत्र्यांची सुद्धा होऊ द्या, कोणी कोणी काय काय षडयंत्र असले तुमचीही होऊ द्या, अर्धवट करू नका. आणि मराठा बांधवांना सांगतो मी आधीच सांगितलेलं आहे, कधी आपली परवा बैठक होती त्या दिवशी, की हे षडयंत्र रचायला लागलेत मला गुंतवायसाठी, तसे लोक यांनी तयार केले तर मुंबईत नेऊन बसविलेले, हेही मी आधीच सांगितलेलं आहे मराठा समाजाला. त्याच्यानंतर मला काय बोलायचं ते मी बोललेलं आहे. त्यापेक्षा सरळ सांगितलं, तू इकडं काय षडयंत्र करतो, मीच तो आहे घरी येतो चल, हे सांगितलेलं आहे मी. कारण हे मला गुंतविणारच होते, कारण मराठा समाज यांच्या पूर्ण विरोधात गेला आहे आरक्षणासाठी. मग स्वतःच्या लेकरासाठी मराठी विरोधात न जायचं, तो यासाठी का, तुला मोठं करायसाठी? आम्ही घातले ना 15-20 वर्षे, आणि मागचे बी 50 वर्षे म्हणजे 70 वर्षे एकूण तुम्हाला मोठं करण्यातच. एवढा निर्भीड आणि निष्ठावान यांना आंदोलक भेटला नव्हता, म्हणून हे माझ्यावर सगळे जळायला लागले, म्हणून ही सगळी टोळी एक झाली. हे म्हणतात ना सगळा मराठा समाज माझ्या बाजूने, कोणी नाही मराठा समाज तुझ्या बाजूने, ते नेते आहेत. आणि मराठा बांधवांनो, हे यंत्रणेचा दुरुपयोग करून मला गुंतविणार आहे, ते मी आधी सांगितलं. मी भेटच नाही तर लोक दवाखान्यात जाते चौकशा करायला लागल्यावर, मला चौकशीला बोललो मी असं सलांसहित जायला तयार आहे. पण मराठ्यासाठी 1 इंच भेटत किती डाव रचव रे, किती रचव, तू काय यासाठी रचायचं, तुला काय करायचं तर कर. मी ह्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय हटतच नाही. तुम्ही न टिकणार आहे, आता चुकीच्या मागण्या करतो. आमच्या आई बहिणीला हाणता त्या टायमाला तुम्ही हसाता दातडं काढिता गृहमंत्री असून. आज किती वाईट वाटायला लागलं आता स्वतःवर आल्यावर. मी माझ्या जातीकडून बोललो, माझ्या माता माऊलीला मारलं तिकडून बोललो. फडणवीसांनी अनेक आरोप केलेत, वॉर रूम कुणी उघडली होती याची माहिती माझ्याकडे आहे, म्हणजे ज्यामध्ये नवी मुंबई असेल, पुणे, संभाजीनगर इथं कुणी कुणी वॉर रूम केली, आणि तुम्हाला परत कुणी आणलं तुम्ही गेल्यानंतर, आणि कुठे बैठका झाल्या, या सगळ्याची माहिती त्यांच्याकडे असल्याचे समोर येईल असं त्यांनी म्हटलं. आता मग यासाठी त्यासाठी आहे ना. आणि जर माझं सगळं खरं निघलं तर यासाठीला मात्र देवेंद्र फडणवीसला जेलला टाकावं लागलं. यंत्रणा मात्र घटनेला धरून आणि कायद्याला धरून वापर. ती ईडीसारखे भेऊट दाखवून लोकमध्ये टाकायसारखे नका टाकू. तुम्ही पक्षपातीपणाला लढा. ज्याने माझ्या विरोधात लावली त्याला जेलला टाकावं लागलं. कारण मला माहिती आहे माघारी कोण आलोय का मीच आलोय. कारण मी पळकोटा नाही आहे, मला घेऊन चालले होते. कारण माझ्या डोळ्यात ते सांगतो मी आता, यासाठी त्यांना मी सांगतो, आता यंत्रणेसमोरच सांगतो.